2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला अगदी काहीच दिवस शिल्लक आहे। 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे। दरम्यान 1 एप्रिल पासून आर्थिक व्यवहारातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे। याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। जाणून घेऊयात नवीन नियमांबद्दल सविस्तर माहिती। 1 एप्रिल पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनेल। म्हणजेच जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत आपोआप कर भरावा लागेल। 1 एप्रिल 2023 पासून आयकर नियमांमध्ये बदल करण्यात आले होते। नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयापर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही। नवीन आर्थिक वर्षात येस बँकने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे। येस बँकने देखील आपल्या क्रेडिट कार्डच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत। चालू आर्थिक वर्षाच्या एका तिमाहीत किमान 10,000 रुपये खर्चून देशांतर्गत विमानतळावरील लॉजमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे। या नवीन नियमाची सुरुवात 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। तसेच ICICI बँकच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये देखील बदल झाला आहे। ICICI बँकचं क्रेडिट कार्ड असणाऱ्या नागरिकांना एका तिमाहीत 35,000 रुपयापेक्षा जास्त खर्च केल्यास त्यांना एअरपोर्टमधील एअरपोर्ट लॉजमध्ये प्रवेश मिळणार आहे। असेच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।